चितळे बंधू. पुण्यात अजित पवारांच्या कार्यक्रमात गोंधळ. कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक. कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड. फडणवीस, भाजप, शिंदे हे महाराष्ट्राचे दुश्मन आणि महाराष्ट्राच्या दुश्मनांशी संपर्क ही महाराष्ट्राची प्रतारणा. राज फडणवीस भेटीच्या प्रश्नावर संजय राऊत कडाडले. दोन दिवसात मेट्रो परिसरातला राडारोडा काढला नाही तर अधिकाऱ्यांना दंड ठोठावणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना खडसावलं. मेट्रोच्या राडारोड्यामुळे पुण्यात वाहतूक कोंडीच्या तक्रारी. नाशिकच्या वाहतूक कोंडीवरून छगन भुजबळ अधिकाऱ्यांवर संतापले. अधिकाऱ्यांनी कामं केली नाही तर रस्त्यावर उतरेन असा इशारा. पाहणीवेळी गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांनाही सुनावलं. आमदार बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज 7वा दिवस. 16 जून पासून पाणीही बंद करणार असल्याचा पवित्रा. मुख्यमंत्र्यांचा फोन आला मात्र लेखी पत्र आलं नसल्याची कडूंची माहिती. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आज 57वा वाढदिवस. मुख्यमंत्री फडणवीसांकडून राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा. उल्हासनगरमध्ये डॉक्टरांनी जिवंत रुग्णाला ठरवलं मृत. अंत्यसंस्कारांच्या तयारीवेळी रुग्ण जिवंत असल्याचं समोर. डॉक्टरांनी आधीच मृत्यूपत्र दिल्याचं उघड. पुणे जिल्ह्यात पावसाचं थैमान. संत ज्ञानेश्वरांची पालखी प्रवास करते त्या दिवे घाटाची पावसामुळे दुरावस्था. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य. मुंबईसह राज्यभरात आज मुसळधार पावसाची शक्यता. रायगडला पावसाचा रेड अलर्ट तर पुण्यात काही भागात दमदार पावसाची हजेरी. ऑरेंज अलर्ट जारी. आषाढी वारीच्या दिंड्यांना यंदाही 20,000 रुपये मिळणार. निधीची तरतूद केली आहे अशी उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. अहमदाबाद अपघाताबाबत केंद्र सरकारकडून बहुशाखीय चौकशी. 3 महिन्यात चौकशी समिती अहवाल सोपवणार. अर्धा डझनहून अधिक यंत्रणा प्रत्यक्ष फील्डवर. अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर डीजीसीएचा मोठा निर्णय. बोईंग 787 विमानांच्या सुरक्षा तपासणीचे आदेश. डीएनए चाचणीनंतर मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यास सुरुवात. अनेक मृतदेह पूर्णपणे जळाल्यानं ओळख पटवण्यात अडचणी. आतापर्यंत 8 मृतदेह सोपवल्याची माहिती. मुंबईच्या कोस्टल रोडवर भरधाव कार अपघाताचा सीसीटीव्ही समोर. पावसामुळे कार घसरून उलटली. सीट बेल्ट लावलेला असल्यानं चालक थोडक्यात बचावला. इस्रायल आणि इराणमध्ये तुंबळ युद्ध. इराणकडून इस्रायलवर रात्रभर क्षेपणास्त्रांचा मारा. इस्रायलच्या हल्ल्यात 104 लोक ठार झाल्याचा इराणचा दावा. सीमारेषेवर झेल घेण्यासंबंधीच्या नियमात आयसीसीकडून बदल. सीमारेषेबाहेर सलग 2 वेळा चेंडू उडवता येणार नाही. सीमारेषेबाहेर चेंडू उडवल्यानंतर सीमारेषेच्या आत चेंडूला स्पर्श बंधनकारक.